कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगत वंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहू निवासी संत तुकाराम महाराज यांच्या गात्यातील सुंदर असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरात असणारा अभंग आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। चैतन्य भूषण पाषाण दूषण कथामृत आशेन जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे चालेना। जे देवाच्या मनामध्ये येतं ते जगामध्ये चालतं, जे देवाच्या मनात येतं ते विश्वामध्ये चालतं, जे देवाच्या मनात येतं ते सर्वच ठिकाणी चालतं। आपल्या मनात येतं ते घरात सुद्धा चालत नाही। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 10व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी संयोजक मंडळी आयोजक मंडळी बाल वारकरी तरुण वारकरी वृद्ध वारकरी सर्वांच्या प्रेमापोटी भगवंताच्या आज्ञेपोटी संतांच्या कृपेपोटी गावकऱ्यांच्या सहकार्यापोटी हरिभक्त पारायण प्रदीप महाराज भालकीकर यांच्या संपर्कापोटी ही सेवा माझ्यापर्यंत देण्यात आली। त्यामुळे मौजे बेरी या गावामध्ये येण्याचा हा माझा पहिला योग आहे। प्रारब्धाने ही सेवा मला प्राप्त झालेली आहे। पांढरी या गावामध्ये कीर्तनासाठी आमचे महाराज त्या ठिकाणी विराजमान होते। त्यांनी कीर्तन ऐकलं आणि ताई हे तारीख रिकामी आहे, तुम्ही तारीख घेता का? त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी भगवंताची सेवा करण्याची संधी भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकटवास वरा संतान पायी देवाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली। सर्व गावकऱ्यांची मला कोणत्या कार्यकर्त्यांची ते ओळख नाही का, तर माझी या ठिकाणी पहिली सेवा आहे। पण आल्यानंतर ज्यांच्या घरी आमचं आगमन झालं हरिभक्त पारायण बघा गोड देत फिरू लागले। गोड आहे केवढी, अगोदर बुक्का आणि नंतर गोड। महाराजांच्या घरी आमचं आगमन झालं, खूप परिवार गोड आहे। त्या परिवारामध्ये चहा पाणी करण्याची आम्हाला संधी भगवंताने प्राप्त करून दिली। माणसाची माणसाशी भेट झाल्यानंतर साक्षात भगवंताची भेट होते असा परिवार आहे। विठाला